महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण विरोधी दुसऱ्या दिवशी देखील जोरदार कारवाई केली आहे। शहरातील पत्रकार नगरमधील शास्त्री चौक ते 100 फुटी रस्त्यावरील सुमारे 30 अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवली। यावेळी इमारतींच्या सामासिक अंतरात तसेच फ्रंट मार्जिनमध्ये केलेली बेकायदेशीर बांधकामे, पत्र्याचे शहे, फलक, जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत। महापालिकेने विश्रामबाग चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा पत्रकार नगरमधील अतिक्रमणांवर वळवला। येथील शास्त्री चौक ते 100 फुटी रोडवरील सुमारे 30 अतिक्रमण धारकांना पालिकेने 4 महिन्यांपूर्वीच कारवाईची नोटीस बजावली होती। स्वतःहून अतिक्रमणे, फ्रंट मार्जिन आणि सामाजिक अंतरातील बेकायदा बांधकामे काढून घेण्यास संबंधितांना सांगण्यात आलं होतं। त्याचवेळी पालिकेने 100 फुटी रस्त्यावर मोठी कारवाई करत अतिक्रमणे काढली होती। त्या पार्श्वभूमीवर पत्रकार नगरमधील संबंधितांनाही कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमणे काढली होती, मात्र काहींची अतिक्रमणे तशीच होती। दरम्यान नोटीस बजावून 3 ते 4 महिने झाले तरी कारवाई होत नसल्याने काही अतिक्रमणे पुन्हा करण्यात आली। शास्त्री चौक ते 100 फुटी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारतींच्या पुढे फ्रंट मार्जिनमध्ये तसेच सामासिक अंतरात असलेली अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत। इमारतीसमोर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले दुकान गाळे, कचऱ्याचे शेड, पक्की बांधकामे, कट्टे, फलक अशी सुमारे 20 ते 22 अतिक्रमणे यावेळी हटवण्यात आली। ही कारवाई सुरू असताना एका दुकानदाराने याला तीव्र विरोध केला। आपल्या जागेबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याचं सांगत त्याने कारवाईस विरोध केला, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाची स्थगिती नसल्याचं सांगून कारवाई केली। जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच कायम आहे। महाविकास आघाडी आणि भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। भाजपमधून निवडून आलेल्या 16 सदस्यांपैकी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाचे 9 सदस्य आहेत। त्यामुळे अध्यक्षपदासाठी पडळकर यांचे भाऊजाई माधवी पडळकर यांचं नाव पुढे येतंय। तर सत्ता आघाडीची स्थापन झाल्यास शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं वर्चस्व राहील। पाटील यांच्याकडून संध्या पाटील, संगीता पाटील अथवा देविका राजे घोरपडे यांची प्रबळ दावेदारी मानली जाते। शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी वेटिंगवर राहणार असल्याचं दिसून येते। भाजपला मिरज आणि जत वगळता अन्य तालुक्यात यश मिळालं नाही, त्यामुळे सत्तेची कोंडी झाली आहे। भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची गरज आहे। सद्यस्थितीत भाजप 16 आणि जनस्वराज्य आणि रयत क्रांती पक्ष प्रत्येकी 1 असं बलाबल आहे। भाजपला सेनेचे 7 आणि अजितदादा गटाचे 6 सदस्यांचं बळ मिळाल्यास सत्ता मिळवता येणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मार्ग काढला जातोय। अजितदादा गट आणि सेनेशी चर्चा करत आहेत। निवडणुका संपल्यात, त्यामुळे वाद संपले, आता एकत्र काम करण्याचे संकेत दिले। तरी सत्तेची समीकरणे जुळवताना पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार असल्याचं दिसतंय। भाजपमधील जत विधानसभा मतदारसंघातून 9 पैकी 8 सदस्य निवडून आलेत। याशिवाय आटपाडी तालुक्यातील निंबवडे गटात भाजपचे सदस्य निवडून आणण्यात मोलाचा वाटा राहिलाय। निंबवडेमधून पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांनी बाजी मारली आहे। भाजपला मिळालेल्या यशात पडळकर यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे पडळकर हे स्वतःच्या घरात अध्यक्षपद मिळवण्यासाठी पुढे आहेत। याशिवाय जत तालुक्यातून स्वप्नाली मासाळ, कविता पाटील या 2 महिला सदस्य निवडून आलेत। पडळकर यांना घटक पक्षाकडून विरोध झाल्यास पाटील किंवा मासाळ यांनाही अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते। विश्रामबाग चौकातील 69 खोकी हटवण्याची कारवाई आयुक्तांनी अत्यंत बेकायदेशीरपणे केली आहे। त्यामागे कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे। कुणाला तरी या कारवाईचा फायदा व्हावा या त्यामागचा हेतू असल्याचा आरोप भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे। कारवाईची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पवार म्हणाले, विश्रामबाग येथील जागेच्या 7 बाऱ्यावर रेल्वे, सांगली संस्थान, तानवडे आणि पवार अशी नावे दिसत आहेत। ना कधी नगरपालिकेचं नाव होतं ना महापालिकेचं। मग तुम्ही 24 तासांची नोटीस बजावता, तेही शनिवार रविवारची कोंडी करून। त्याला उत्तर देण्याआधी जेसीबी लावता, 1000 लोकांचे संसार उघड्यावर आणता। मग कोणत्या तातडीच्या कारणाने ही आततायी कारवाई केली गेली आहे? कुणाच्या फायद्यासाठी आयुक्त आक्रमक झालेत? याआधी खोकी प्रकरणी न्यायालयात खटले आहेत, त्यात खोकीधारकांना संरक्षण देणारे आदेश आहेत, त्याची पायमल्ली तुम्ही केली आहे, त्यावर आम्ही न्यायालयात दाद मागू। शहराच्या हितापेक्षा अदृश्य शक्तीच्या फायद्यासाठीचा वास अधिकच येतोय असंही ते म्हणाले। गेल्या 2.5 वर्षात प्रशासक म्हणून तुम्ही शहराचे प्रमुख होता। तुम्हाला आम्ही कित्येक विकास प्रकल्प सुचवले। खोकी पुनर्वसनाबाबत दिल्ली, मुंबई, बेळगावचं मॉडेल आपण अभ्यासले, त्यावर काडीची हालचाल नाही। निवडणूक संपताच बुलडोझर चालवता आणि जी मंडळी काल परवा हात जोडून मते मागत होती त्यातील एकही तिथे फिरकत नाही, हे पटणारं नाही। त्यावर कहर म्हणजे या सर्वच कष्टकऱ्यांना नशाखोरीचा, गुन्हेगारीचा लेबल तुम्ही लावलाय तो गंभीर आहे। इथे किती लोक गांजा, किती ग्रॅम कोकेन सापडलं याचा खुलासा
पोलिसांनी अधिकृतपणे करावा. आता अंत पाहू नका, अन्यथा कष्टकऱ्यांचा उद्रेक होईल, असा इशारा पवार यांनी दिलाय. माझी वसुंधरा 5.0 या अभियानात अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीत तासगाव पंचायत समितीने राज्यात प्रथम, मिरज पंचायत समितीने द्वितीय, तर कवठेमहांकाळ पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकावलाय. विभाग स्तरावर खानापूर, विटा, पलूस व कडेगाव, जिल्हा परिषद स्तरावर कडेगाव पंचायत समितीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींनी तब्बल 11 कोटींचं बक्षीस मिळवलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2020 पासून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन यांसारख्या विविध घटकांवर आधारित गुणांकन केलं जातं. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याला राज्यस्तरावर विशेष पुरस्कार मिळालेत. 1000 लोकसंख्या गटात पिंपळवाडीचा राज्यात द्वितीय क्रमांक आलाय, तर 1000 ते 1500 लोकसंख्येत अलकुड यम ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. 2 ते 3000 लोकसंख्या गटात नांगोळी ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम, तर लंगरपेठने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. 3 ते 5000 लोकसंख्येत आळसंद ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर वाळेखिंडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवलाय. याच गटात धुळगाव ग्रामपंचायतीला विभाग स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला. 5 ते 10,000 लोकसंख्या गटात एडेनिपाणी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांचा मुंबईत शनिवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिसं वितरण होणार आहे. नांद्रे ते सांगली या राज्यमार्गावर आज दुपारी भीषण अपघात झालाय. नांद्रे ते सांगलीकडे येणारी वडाप जीप चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात वडापमधील चालकासह 6 जण गंभीर जखमी आहेत. सदरचा अपघात हा सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालाय. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. नांद्रेहून सांगलीला ही गाडी जात होती. नवरसवाडीजवळ नवीन पुलाच्या पुढील वळणावर ड्रायव्हर साईडचा दरवाजा निघाल्याने ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि वडाप पलटली. वडापचं नुकसान झालं असून 9 प्रवासी जखमी झालेत आणि 4 किरकोळ जखमी झालेत. 13 प्रवासी यात प्रवास करत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत जखमींना जीपमधून बाहेर काढलं. यावेळी काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेस पाचारण केलं. जखमींना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरा वडाप जीप चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारने कर्जमाफी करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील बँकांकडून माहिती पाठवण्याचं काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 62,571 कर्जदारांकडे 729 कोटी रुपये कर्ज आहेत. व्याजासह एकूण थकबाकी 1,063 कोटी रुपये असल्याची माहिती जिल्हा बँक प्रशासनाने दिली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता असून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून 2025 पर्यंतच्या मागील 5 वर्षातील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम विविध जिल्हा बँकांसह सर्वच बँकांमार्फत सुरू आहे. सांगली जिल्हा बँकेत ही प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा बँकेचे 62,571 शेतकरी थकीत आहेत. आणखी काही मयत कर्जदारांच्या वारसांनी माहिती घ्यावी असं आवाहन जिल्हा बँकेने केलं आहे. सर्व थकीत शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील थकीत कर्जदारांचा अचूक आकडा शासनासमोर येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश म्हणजे राज्यातील खऱ्या अर्थाने थकीत असलेल्या शेतकऱ्यांची स्पष्ट यादी तयार करणे हा आहे. शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड झाल्यानंतर पुढील निर्णय घेणं सोपं जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचं म्हणणे आहे. त्यामुळे बँकांकडून माहिती संकलन आणि पडताळणी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिलं जाते. कुपवाड शहरातील लक्ष्मी मंदिर परिसर ते भारत सूतगिरणी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असले तरी अत्यंत संथ गतीने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक, वाहनधारक, पादचारी, सायकलस्वार, महिला तसेच कामगार वर्गाची ये-जा असते. मात्र अपूर्ण आणि
उखडलेल्या रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं खोदकाम करून ते तसेच ठेवण्यात आले। उन्हाळ्यात प्रचंड धुळीचा सामना करावा लागतोय। परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चालणंही कठीण झालंय। दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका वाढला। दरम्यान काही जागरूक नागरिकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर कामाचा वेग आणखी मंदावल्याचं चित्र दिसतंय। प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक आणि वाहनधारकांनी केलाय। या मार्गावर अनेक लहान मोठी दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्राहकांची संख्या घटल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे। धुळीमुळे आरोग्यविषयक समस्या वाढत असून श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढल्याने स्थानिकांनी तक्रार केली आहे। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमंका तालुक्यातील नरसिंह गावाजवळ मिरजेकडून जतकडे भरधाव वेगात निघालेली अल्टो कार दुभाजकाला धडकून 3 वेळा पलटी होऊन नागजकडून मिरजेकडे जात असलेल्या तवेरा गाडीला धडकून झालेल्या भीषण अपघातात अल्टो कारमधील 4 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला। या अपघातात पांडुरंग आबासो सावंत, संगीता पांडुरंग सावंत यांच्यासह 2 मुले गंभीर जखमी झालीत। या अपघातात दोन्ही कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पांडुरंग सावंत आणि त्यांची पत्नी संगीता सावंत या 2 मुलांसह अल्टो कारमधून मिरजेवरून जतकडे निघाले होते। यावेळी अल्टो कार नरसिंहगाव ते कुची गावानजीक असलेल्या हॉटेल रानमाळा समोर आल्यानंतर पुलावर पांडुरंग सावंत यांचा अल्टो कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून 3 वेळा पलटली आणि पुन्हा आरेवाडीतून मालगावच्या दिशेने जात असलेल्या तवेरा गाडीला जोरदार धडक दिली। अल्टो कार 2 ते 3 वेळा पलटल्याने या कारमधील पांडुरंग सावंत आणि त्यांची पत्नी संगीता सावंत तसेच गाडीतील 2 लहान मुले हे 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजते। तवेरा गाडीतील पुरुषांसह महिला आणि लहान मुले यांना दुखापत झालेली नाहीये। सहकार महर्षी स्वर्गीय विष्णू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने पद्माळे येथील डॉ. वसंतदादा पाटील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलंय। शब्दाने विचार बदलतात, विचाराने कृती बदलते आणि शिक्षणाने आयुष्य बदलते। शिक्षण हे आयुष्याला दिशा देणारे आणि स्वप्नांना आकार देणारे शक्तिशाली साधन आहे। ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर आत्मविश्वास, मूल्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जाणवते। याच विचारातून मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने वह्यांचं वाटप करण्यात आलंय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे आणि कार्याध्यक्ष मयूर बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्यांचं वाटप झालंय। कार्यक्रमाचं नियोजन युवा मंचचे ग्रामप्रमुख राहुल मोरे यांनी केलं। यावेळी पद्माळेचे सरपंच एकनाथ कोळी, नानासो शिंदे, दस्तगीर करीम, बाजीराव कोळी, सागर माने, नितीन भगत, अवधूत गवळी, शशिकांत जगदाळे, तानाजी मदने, आनंदा जगदाळे, भास्कर कांबळे, शब्बीर करीम, सुनील मोरे, प्रवीण सुतार, ग्रामपंचायत सदस्या वर्षा पाटील, निर्मला सूर्यवंशी, अश्विनी कोळी, अधिक पाटील आदी जण उपस्थित होते।